आपण या व्हिडिओमध्ये इररेग्युलर वर्ब म्हणजे काय, त्याचे वर्ब फॉर्म्स काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते बघणार आहोत. इररेग्युलर वर्ब जो स्टँडर्ड ईडी रूल आहे तो फॉलो करत नाही. म्हणजे खूपदा जसं वर्बला ईडी लागतं एंडिंगला, तसं इररेग्युलर वर्बच्या एंडला ईडी लागत नाही आणि त्याचे वर्ब फॉर्म्स बदलतात. मीन्स काही वेळा त्याचं वॉवल साऊंड चेंज होतो, मीन्स प्रोनाऊन्सिएशन चेंज होतं, किंवा त्याचं एंडिंग युनिक असतं, किंवा आहे ते सेम असतं. लाईक पुट 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 हे वर्ब तिन्ही फॉर्म सेमच असतात. फॉर एक्झाम्पल गोचं वेंट होतं म्हणजे कम्प्लिटली डिफरंट. सिंगचं सॅंग होतं म्हणजे इथं आयचा ए वॉवल चेंज झाला. पुटचं पुटच राहिलं मीन्स स्टेज द सेम. ब्रेकचं ब्रोक होतं मग ब्रोकन होतं. तिन्ही वर्ब फ्रॉम वेगळे वेगळे आहेत. इन शॉर्ट, ज्या वर्बचा सिम्पल पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल जो हॅव हॅज हॅड सोबतचा वर्ब फॉर्म आहे तो ईडी लावून बनत नाही त्याला इररेग्युलर वर्ब असं म्हणतात. आपण आता कॉमन जे इररेग्युलर वर्ब्स वापरले जातात ते विथ एक्झाम्पल्स बघूयात. फॉर एक्झाम्पल, खाणे मीन्स ईट हा वर्बचा बेस फॉर्म आहे. त्याचा सिम्पल पास्ट म्हणजे V2 एट आहे आणि पास्ट पार्टिसिपल V3 जो हॅव हॅज हॅड सोबत वापरला जातो तो इटन आहे. म्हणजे इट एट इटन. हे सेंटेन्समध्ये कसं वापरलं जातं ते आपण आता बघूया. आय ईट ॲन ॲपल. मी सफरचंद खातो. आय एट ॲन ॲपल यस्टरडे. मी काल एक सफरचंद खाल्ले. आय हॅव ईटन ॲन ॲपल. मी एक सफरचंद खाल्ले आहे. इथे ईट या क्रियापदाचा सिम्पल पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल वेगवेगळे युनिक आहेत जे ईडीने एंड होत नाहीत. म्हणून ईट हे इररेग्युलर वर्ब आहे. चला तर मग आपण अजून काही इररेग्युलर वर्ब्स बघू. टेक मीन्स घेणे. त्याचा सिम्पल पास्ट फॉर्म आहे टूक आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म जो हॅव हॅज हॅडच्या बरोबर वापरला जातो तो आहे टेकन. आय टेक अ बुक फ्रॉम द टेबल. मी टेबलावरून एक पुस्तक घेतो. यस्टरडे आय टूक अ बुक. काल मी एक पुस्तक घेतले. आय हॅव टेकन अ बुक. मी एक पुस्तक घेतलेले आहे. कम मीन्स येणे. ज्याचा सिम्पल पास्ट टेन्स फॉर्म केम होतो आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म कमच राहतो. आय कम होम ॲट 5 o'clock. मी 5 वाजता घरी येतो. यस्टरडे ही केम होम अर्ली. काल तो लवकर घरी आला. शी हॅज कम होम. ती घरी आली आहे. नेक्स्ट इज सी सॉ सीन. सी म्हणजे पाहणे. आय सी. मी पाहतो. सिम्पल पास्ट होतो सॉ. आय सॉ. आय हॅव सीन. मी पाहिलेले आहे. इथे सीन हे
पास्ट पार्टिसिपल आहे. फॉरगिव्ह, फॉरगेव, फॉरगिवन मीन्स माफ करणे. प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा. शी फॉरगेव हिम, तिने त्याला माफ केलं. ही हॅज फॉरगिवन हिज फ्रेंड, त्याने त्याच्या मित्राला माफ केले आहे. इथे फॉरगिव्ह हा बेस फॉर्म आहे वर्बचा. फॉरगेव हा सिंपल पास्ट फॉर्म आहे आणि फॉरगिवन हा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे जो हॅव, हॅज, हॅड सोबत वापरला जातो. गिव्ह, गेव, गिवन मीन्स देणे. आय गिव्ह, मी देतो. आय गेव, मी दिले. आय हॅव गिवन, मी दिलेले आहे. सिंग, सॅंग, संग मीन्स गाणे. आय सिंग, मी गातो. आय सॅंग, मी गायले. आय हॅव संग, मी गायलेले आहे. फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन मीन्स विसरणे. आय फॉरगेट नेम्स इझिली, मी नावं सहज विसरतो. आय फॉरगॉट द की, मी चावी विसरलो. आय हॅव फॉरगॉटन हिज नंबर, मी त्याचा नंबर विसरलो आहे. नेक्स्ट इज रीड, रेड, रेड मीन्स वाचणे. रीड हे इररेग्युलर वर्ब आहे. याचे तिन्ही फॉर्म म्हणजे बेस फॉर्म, सिंपल पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम जरी दिसत असले तरी त्याचं प्रोनाउन्सिएशन डिफरंट होतं. फर्स्ट बेस फॉर्म रीड, सिंपल पास्ट फॉर्म रेड आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म पण रेड असा प्रोनाउन्स केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय रीड, मी वाचतो. आय रेड, मी वाचले. आय हॅव रेड, मी वाचलेले आहे. सिट, सॅट, सॅट मीन्स बसणे. आय सिट, मी बसतो. आय सॅट, मी बसले. आय हॅव सॅट, मी बसलेले आहे. गो, वेंट, गॉन मीन्स जाणे. आय गो टू द ऑफिस, मी ऑफिसला जातो. यस्टरडे आय वेंट टू द ऑफिस, काल मी ऑफिसला गेलो होतो. आय हॅव गॉन टू द ऑफिस, मी ऑफिसला गेलो आहे. चूज, चोज, चूझन मीन्स निवडणे. प्लीज चूज वन ऑप्शन, कृपया एक पर्याय निवडा. आय चोज धिस बुक, मी हे पुस्तक निवडलं. आय हॅव चोजन द बेस्ट बुक, मी सर्वोत्तम पुस्तक निवडले आहे. मेक, मेड, मेड मीन्स बनवणे. आय मेक, मी बनवतो. आय मेड, मी बनवले. आय हॅव मेड, मी बनवलेले आहे. स्पीक, स्पोक, स्पोकन मीन्स बोलणे. आय स्पीक, मी बोलतो. आय स्पोक, मी बोलले. आय हॅव स्पोकन, मी बोललेले आहे. हे सगळे आपण
इररेग्युलर वर्ब्सचे एक्झाम्पल्स बघितले ज्यांचा एंड ईडीने होत नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.